देवताभ्यो स्वाहा ओम श्री देवताभ्यो स्वाहा श्री देवताभ्यो स्वाहा श्री देवताभ्यो स्वाहा ओम सरस्वती ब्रह्माभ्यो स्वाहा सरस्वती ब्रह्माभ्यो स्वाहा सरस्वती ब्रह्माभ्यो स्वाहा ओम लक्ष्मी नारायणाभ्यो स्वाहा लक्ष्मी नारायणाभ्यो स्वाहा लक्ष्मी नारायणाभ्यो स्वाहा ओम महेश्वराभ्यो स्वाहा ओम महेश्वराभ्यो स्वाहा ओम शिवताभ्याय ओम सर्वेभ्यो देवेभ्यो स्वाहा देवेभ्यो इदं नमः। नवग्रह देवता हुतयः ओम सूर्याय स्वाहा ओम सूर्याय स्वाहा ओम सोमाय स्वाहा ओम सोमाय स्वाहा ओम सोमाय स्वाहा ओम होमाय 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 स्वाहा ओम रास्पदये स्वाहा ओम रास्पदये स्वाहा देवताभ्यो देवताभ्यो स्वाहा ओम षोडश देवताभ्यो स्वाहा ओम आकाशाय ओम वायवे ओम उष्णे ओम दधाय ओम रक्षदाय ओम यमाय ओम गंधर्वाय ओम गंधराजाय ओम मृगाय ओम मित्रभ्यो ओम यौवारिकाय ओम सुग्रीवाय ओम विश्ववन्ताय ओम वरुणाय ओम सुराय ओम शोषाय ओम पाय ओम रक्षदाय ओम यमाय ओम गंधर्वाय ओम गंधराजाय ओम मृगाय ओम मित्रभ्यो ओम यौवारिकाय ओम सुग्रीवाय ओम विश्ववन्ताय ओम वरुणाय ओम सुराय ओम शोषाय ओम पापाय ओम रोगाय ओम महये ओम मुख्याय ओम हल्लाटाय ओम सोमाय ओम सर्पाय ओम दैत्यै ओम आपाय ओम सावित्राय ओम जयाय ओम रुद्राय ओम नियमने ओम सवित्रे ओम वसुदे ओम बुधाय ओम मित्राय ओम सोः पवित्रमसि शतधारं सोः पवित्रमसि सहस्रधारं देवस्त्वा सविता पुनादसोः पवित्रेण शतधारेण सुप्वा कामधुक्ष स्वाहा इदमग्नये प्रणाय वैश्वानराय नमः। ओम पूर्णमसि पूर्णमेव निधि है गुरु वो ज्ञान हमको दीजिए हम चले कर्तव्य पथ पर ज्ञान कर्म का दीजिए क्या भला है क्या बुरा है हम न जाने सर्वथा आप ही के बोल से हम पाते हैं हर अर्हता आप ही हमको दिखाते फर्क सच और झूठ में आपसे हम हर्ष पाते ज्ञान की इस लूट में एक तरफ है ज्ञान देखो एक तरफ ये असार है एक तरफ है आप ज्ञानी एक तरफ संसार है दे बढ़ावा कर्म को ये ज्ञान और श्रद्धा रहे हम करे ऐसे ही कर्तव्य आपके आशीष रहे प्रभु आपके आशीष रहे। हे जे काही 3 वाक्य आहेत आणि जेव्हा केव्हा तुम्हाला खूप असं डाऊन फील होईल, खूप निगेटिव्ह फील होईल, त्यावेळेला
हा महामंत्र तुम्ही 3-4 वेळा हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये बोलात की तुमच्या लक्षात येईल की तुमच्यामध्ये आपोआप एक पॉझिटिव्ह सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो. यानंतर आपण एक ईश्वर प्रार्थना घेणार आहोत. हे माझ्या मागे कृपया म्हणावे, हे ईश्वर, मैं आपको शरण आया हूँ, मैं आपको शरण आया हूँ, मेरी रक्षा करे, मेरी रक्षा करें, मुझे परीक्षा में न आने दे, मुझे परीक्षा में न आने, मेरी निष्ठा को डगमगाने न दे, मेरी निष्ठा को डगमगाने, मेरे लिए आप ही निर्णय ले, आपके सामने मेरा अहंकार नष्ट हो, आपके सामने मेरा अहंकार नष्ट हो, आपकी महिमा गाते समय मैं सुखित हो उठूं. आपकी महिमा गाते समय मैं स्फुरित हो. तो ये समर्पण की भावना है. हमारी सोच जो है बहुत मर्यादित है. तो जब भी कोई संकट आता है हम ईश्वर प्रार्थना करके ईश्वर चरण चले जाते हैं और हम उनको बोलते हैं कि मेरे लिए जो अच्छा है, मुझे पता है या नहीं मुझे नहीं पता, क्योंकि मेरी सोच बहुत कम है. मैं समझता हूँ ये मेरे लिए अच्छा है, लेकिन वो निर्णय आप ही लीजिए. ऐसी ईश्वर प्रार्थना हम हमेशा करते हैं. आता आपण 9 नमस्कार घेणार आहोत. हे 9 नमस्कार नित्य पाठ, ये 9 नमस्कार नित्य पाठ करने से साधना पर ईश्वर की, देवताओं की कृपा बरसती है. सभी मनोकामनाएं पूर्ण होती है. साधक को यश, सुख, संपदा प्रदान करते हैं. अब मेरे पीछे बोलिए, ओम ईश्वराय नमः, ओम ईश्वराय नमः, ओम पितृदेवताभ्यो स्वदा नमः, ओम पितृदेवताभ्यो स्वधा नमः, ओम कुलदेवताभ्यो नमः, ओम कुलदेवताभ्यो नमः, ओम वास्तुदेवताभ्यो नमः, ओम वास्तुदेवताभ्यो नमः, ओम स्थानदेवताभ्यो नमः, ओम स्थान देवताभ्यो नमः, ओम ग्रामदेवताभ्यो नमः, ओम ग्राम देवताभ्यो नमः, ओम ग्रहदेवताभ्यो नमः, ओम ग्रह देवताभ्यो नमः, ओम नक्षत्र देवाभ्यो नमः, ओम नक्षत्र देवताभ्यो नमः, ओम ओम गुरुदेवताभ्यो नमः. ओम गुरुदेवताभ्यो नमः. हर दिन अगर रोज़ाना हम अपने दिन की शुरुआत इस छोटे से नमस्कार से करें तो हमारा दिन भी पूरा सकारात्मक रहता है. सकारात्मक ऊर्जा हमेशा हमारे साथ रहती है और ईश्वर की कृपा साथ में और गुरुदेव की कृपा साथ में रहने की वजह से हम जीवन के सही मार्ग पर चलते हैं. गुरुजी, तुम गुरु प्रार्थना की आता. मैं अभी गुरुजी से विनंती करता हूँ कि वो गुरु प्रार्थना ले. त्याने साधकावर गुरुकृपा होते आणि साधकास ज्ञान प्राप्त होते. माझ्या मागे म्हणा, ज्ञान के निधि है गुरु, वो ज्ञान हमको दीजिए, हम चले कर्तव्य पथ पर, ज्ञान कर्म का दीजिए, क्या भला है क्या बुरा है, हम न जाने सर्वथा, आप ही के बोल से हम पाते हैं हर अर्हता, आप ही हमको दिखाते फर्क सच और झूठ में, आप से हम हर्ष पाते, ज्ञान की इस लूट में. एक तरफ है ज्ञान देखो, एक तरफ ये असार है, एक तरफ है आप ज्ञानी, एक तरफ संसार है.
दे बढ़ावा कर्म को ये, ज्ञान और श्रद्धा रहे, हम करें ऐसे ही करतब, आपके आशीष रहे, प्रभु आपके आशीष रहे। अब मैं विलास जी, डॉक्टर विलास जी को रिक्वेस्ट करता हूँ 5 ईश्वरीय सूत्र और 4 मूल त्रिनियम क्या है हमें समझाएं। 5 ईश्वरीय सूत्रों के बारे में जैसे मैं कहूँगा आपको मेरे पीछे बोलना है। सूत्रों को मैं बताता हूँ, उसके पहले ये आपको जानकारी देता हूँ कि ये 5 ईश्वरीय सूत्र जो है ये सामूहिक पद्धति से नित्य पालन करने से ईश्वर की कृपा हो जाती है और साधक में सभी दुख दूर हो जाते हैं और अंत में मोक्ष को हम प्राप्त करते हैं। जैसे हम जानते हैं कि हमारा जो आत्मा होती है, जो हमारा निरंतर हम अलग अलग जन्म लेते हैं और हमारी यात्रा का एक ही उद्देश्य है कि हम मोक्ष की तरफ हमें जाना है। इसके लिए ये 5 ईश्वरीय सूत्र है। मैं आपसे विनती करता हूँ कि कृपया आप मेरे पीछे पीछे इसे दोहराएं। पहला सूत्र बोलिए। पहला सूत्र, ईश्वर महान है, एक है और सर्वश्रेष्ठ है और ईश्वर की इच्छा से और देवताओं के सामर्थ्य से सृष्टि चलती है। यानी कि मेरे और आपके कहने से होता नहीं है। हमको लगता है ये मैंने किया है, लेकिन ईश्वर ने हमसे वो करवाया है। दूसरा सूत्र, हर घटना अच्छाई के लिए होती है। ये तो हमारे शास्त्र में बहुत पहले से लिखा हुआ, अभी तो ये नया एक फंडा शुरू हुआ है पाश्चात्य देशों से कि कोई भी नकारात्मक घटना है, कोई भी नेगेटिव, हम बोलते कि नहीं ये मेरे साथ क्यों हुआ, ये मेरे साथ क्यों हुआ है, तो कहा जाता है कि हर घटना में भी कोई ना कोई एक पॉजिटिव चीज़ होती है। और ये आप देखेंगे तो हमारे शास्त्र में जो गुरुजी ने दिया है दूसरा सूत्र वही है कि हर घटना अच्छाई के लिए होती है। मुझे लगता है कि वो अच्छी नहीं हुई है, मेरे साथ ये अच्छा नहीं हुआ है, लेकिन ईश्वर का मन में कुछ और ही होता है, वो अपने के अच्छे के लिए ही, अपने भलाई के लिए ही होता है। अब आगे बढ़ते हैं। तीसरा सूत्र, किसी भी चीज, जंतु, कृमि, कीटक, पशु, पक्षी, मनुष्य तथा धर्म के प्रति अप्रेम है तो ईश्वर मोक्ष नहीं जा देते। अगर हमें मोक्ष में जाना है तो हमको हर किसी को एक ही नज़र से देखना है, सकारात्मक अच्छी नज़र से ही देखना है। चौथा सूत्र कृपया दोहराइए। सभी जीव ईश्वर की ओर ही जा रहे हैं और ईश्वर ही सभी का अंतिम लक्ष्य है। जैसे हम कभी जाते ना, यहाँ से ट्रेन में बैठे हैं, बम्बई की तरफ जाते हैं, तो हम सब एक ही दिशा में जाते हैं, हमारा मंजिल एक ही होता है। तो यहाँ कोई हमें पहचाने नहीं पहचाने, रास्ते से भी गुजरे भी कोई अनजान लोग भी होते, लेकिन हमारा सबका लक्ष्य, हमारा सबकी मंजिल एक ही है और वह ईश्वर की तरफ हमें जाना है, मोक्ष की तरफ जाना है। अंतिम पांचों सूत्र, सब कुछ ईश्वर का है। हम बोलते हैं ये मेरा है, वो तेरा है, सब कुछ ईश्वर का ही है और उसके ही मर्जी से ये सृष्टि चलती भी है। जब रुकेगी तो उसकी ही मर्जी से रुक सकती है और रुकेगी। अब हम 4 मूल्य त्रिनियम के बारे में जानेंगे। ये 4 मूल्य त्रिनियम सामूहिक पद्धति से नित्य पालन करने से तथा इन त्रिनियमों के आचरण से ही साधक की आध्यात्मिक उन्नति हो जाती है। और जब तक हमारी आध्यात्मिक उन्नति नहीं होती, क्या हम मोक्ष की तरफ जा सकते हैं? नहीं जा सकते। क्या हम गुरु के नज़दीक जा सकते हैं? नहीं जा सकते। और जो गुरु के नज़दीक नहीं जाता है
वो ईश्वर के करीब भी कभी नहीं हो सकता है। तो चलिए जानेंगे 4 मूल त्रिनियम के बारे में। पहला, आप कृपया मेरे पीछे दोहराइए, ईश्वर, देवता और गुरु, इन तीनों पर मेरी निष्ठा अटल रहे। दूसरा, मैं किसी को जाति धर्म के आधार पर कम ज्यादा नहीं समझूंगा। मैं किसी को खाने पीने के आधार पर कम ज्यादा नहीं समझूंगा। मैं किसी को पहराव के आधार पर कम ज्यादा नहीं समझूंगा। अब तीसरा नित्य कर्म है, मैं नित्य तर्पण करूंगा, नित्य ईश्वर स्मरण करूंगा, नित्य सेवा करूंगा। चौथा, 3 जिम्मेदारियां, मैं व्यक्तिगत जिम्मेदारियां, पारिवारिक जिम्मेदारियां और सामाजिक जिम्मेदारियों पूर्ण करूंगा। क्योंकि ये अगर हम तीनों जिम्मेदारियां पूर्ण नहीं करते तो भी न गुरु हम पर कृपा बरसाएंगे, न ईश्वर हमसे खुश होंगे। आपका बहुत बहुत धन्यवाद। आपने जो मेरे पीछे दोहराए ये सारे सूत्र, महामंत्र, मुझे आशा है कि अभी आप बहुत पॉजिटिव फील करेंगे, बहुत एनर्जी मिल गई होगी। तो आपको बहुत बहुत धन्यवाद। हाँ, जो भी स्टूडेंट्स है मैं उनसे रिक्वेस्ट करता हूँ कि कृपया आगे आके बैठिए, ताकि बाद में आने वाले अतिथीगण को मारुती नाना गलंदे यांना विनंती करतो की त्यांनी कृपया येऊन पुढे स्थान ग्रहण करावे। सर्वांना रामकृष्ण हरी। ओम शांती, ओम शांती, ओम शांती। काय भाग्य आहे पहा, काल दत्त जयंती झाली आणि जिथं दत्ताचं वास्तव्य आहे, उंबराचं वृक्ष, त्याच्या सान्निध्यामध्ये त्यांच्या सान्निध्यामध्ये भागवत गुरूंचा जो काय वाढदिवस आहे, दत्त जयंती, भागवत गुरुजींची जयंती। आज आपण या ठिकाणी या गुरुकुलमध्ये गुरुजीवरती प्रेम करणारे सर्व भाविक भक्त, आपला हा मेळा, भक्तांचा मेळा या ठिकाणी आपला जमलेला आहे। आणि मग देवाला काय आवडतं, तर देवाला भक्ती आवडते, श्रद्धा आवडते, विश्वास आवडतो। आणि मग ते एका ठिकाणी संत तुकाराम म्हणलेत, हे जी थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया परपंचाची, वाहिल उद्योग दुःखाची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे। आपल्या संचिताप्रमाणे प्रत्येकाला आपले भोग भोगावे लागतात। एखाद्या ठिकाणी खड्डा असला, काटेकुटे असले तर तिथं पाहून चालायचं असतं। काटे आहेत म्हणून त्याच्यातून चालायचं नसतं। आणि तेच कार्य काट्याकोट्यातून चालू नका, खड्ड्यातून चालू नका, तुम्ही पडसाल, तुमचा हात मोडल, पाय मोडल, हे कार्य गुरुजींकडून होतं। हे कार्य गुरुजीकडून होते। आणि म्हणून भक्ती करायला काय वय लागतं का लताताई? लहान मुलं भक्ती करू शकतात, तरुण माणसं भक्ती करू शकतात, रिटायर झालेले ज्येष्ठ भक्ती करू शकतात, अगदी म्हातारे सुद्धा भक्ती करू शकतात।
भक्तीला कुठं वयाची मर्यादा अजिबात नाही. म्हणून आमच्यासारखा, मला एक प्रसंग आठवला, तो सांगतो तुम्हाला. सावध झालो हरीच्या आलो जागरणा, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. सावध झालो हरीच्या आलो जागरणा, जिथं वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे. हा आपला भार म्हणजे आपला समूह, मेळा, भक्तांचा मेळा, गर्दी, ही कुठंतरी श्रद्धा ठेवावं लागते आणि त्या श्रद्धेचं फळ मिळल्याशिवाय राहत नाही. अंधश्रद्धा अजिबात नाही. परंतु इथं खड्डा आहे, इथं पुढं काटे आहेत, तू ह्या रस्त्याने जाऊ नको. जरा सन सिटीपाशी गेलाय ना, तर आत्ता जरा ह्या कल्याणी नगरच्या रस्त्याने जा, तुम्हाला नदीच्या पूल जवळ लागल, हे सांगणारं कुणीतरी असतं. म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवायचा असतो. आणि म्हणून ही थोर भक्ती आपल्याला जोपासायची, त्याला वय नाही. म्हणून मी मगाशी सांगत होतो, मला एक प्रसंग आठवला. मला ह्या पेहराव्यामध्ये पाहिल्यानंतर माझ्या जवळचे मित्र, गावातले आता आमचे वहिनी आहेत, माझे बंधू आहेत, मला पाहणारे गादियाताई आहेत, सगळे आहेत. मी काय होतो आणि काय झालो, त्याचं कारण गुरुजी एकच आहे की मध्यंतरी 20, 21, 22 असा जो करोना आला, त्या करोनामध्ये मी तुम्हाला सांगतो, करोना शाप का उशाप? काय हो लताताई, काय शाप आहे? काय आहे? शाप आहे. करोनाने आपली घरं बर्बाद केली, कितीतरी तरुण माणसं गेली, कितीतरी आईचा मुलगा गेला, बाप गेला. आमच्या घरामध्ये एक आमचे चुलते गेले, ॲम्ब्युलन्सला मडकं येडा मारून फोडले, पण पाणी पाजायला कोणी नव्हतं. अशा काळामध्ये आमच्या घरामधले 5 माणसं मेजर, त्याच्यामध्ये मी एक, बायको, मी, भाऊ आणि बहीण आणि किरकोळ सगळे, पण मेजर आम्ही 4-5 जण. मी ॲडमिट झालो, घरातल्यांना सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण माझ्यानंतर जेवढे ॲडमिट झाले मला कळून दिलं नाही. परिवर्तन सांगतोय मी तुम्हाला. पण तुम्ही म्हणले ना शाप आहे, मी म्हणतो करोना हा उशाप आहे माझ्यासाठी, देव आहे माझ्यासाठी. करोना माझी माता, करोना माझा पिता, बहीण बंधू चुलता, करोना माझा. करोना माझा गुरु, करोना माझा तारू, मजशी आधारू करुणाज. हे का म्हणतो मी माहिती आहे का? दत्त माझी माता, दत्त माझे पिता, बहीण बंधू चुलता, दत्त माझा. त्याच्यातून मला हे सुचलं. मी 17 दिवस ॲडमिट होतो, 15 दिवस ICU मध्ये. एक दिवस मी सोडलं तरी तिथून हल्लो नाही. ऑब्झर्वेशनमध्ये ठेवा, योग्य असेल तर मी घरी जाईल, नाही तर इथंच तुमच्या दारात मरण. रडारडी एक दिवशी झाली, चक्कर येऊन पडलो, मला काहीच माहीत नाही. रोज 1 किंवा 2 माणसं माझ्या आजूला बाजूला मरत होती. रोज 1 किंवा 2 कदम साहेब मरत होती माझ्या आजूबाजूला. 15 दिवसामध्ये 30 ते 31 मृत्यू मी पाहिले. आणि तिथून मी ज्यावेळेस घरी आलो, डॉक्टरला ही कविता म्हणून दाखवली. ढोरे डॉक्टर होते, कधी विचारा तुम्ही, श्री हरी ढोरे म्हणून. श्री हॉस्पिटलमध्ये चंदननगरला मी ॲडमिट होतो. तिथं माझं परिवर्तन झालं. आपल्याला बोनस लाईफ मिळालं आहे आणि बोनस लाईफ हे आपल्याला संप्रदायकामध्ये लोकांच्या सेवेमध्ये घालवायचे, असं मी मनाची खुणगाट घातली. म्हणून ज्येष्ठ नागरिक संघाचा अध्यक्ष झालो. ज्येष्ठ नागरिक संघामध्ये मी ज्येष्ठांची सेवा करतो. पुणे शहरामध्ये कामगारांची सेवा करतो. नगर रोडला कामगारांची सेवा करून थांबलो आहे. आणि आज शनिवार
शनिवार हा आनंदी शनिवार असतो. शनिवारी शाळा ज्या शिकवतात किंवा चालवतात त्यांना सगळ्यांना हे ज्ञात असेल की आनंदी शनिवार असतो. म्हणून मी लोणकर विद्यालयामध्ये ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ शिकवायला जात असतो. सकाळी गुरुजींचा मला फोन आला, त्यावेळेस मी तिथं वर्ग घेत होतो म्हणून त्यांचा फोन उचलला नाही. मगाशी 5 वाजता फोन केला, म्हणले तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी निमंत्रित आहात. मला फार आनंद झाला. गुरुजी तुमच्या दारात येत नाही, भागवत गुरुजींच्या दारात येत नाही. मी तुमच्या दारात तुमच्या वडिलांना पाहिलं आहे, आम्ही तुमच्या आईला पाहिलं आहे, तुमच्या भावांना पाहिलं आहे. कारण तुमच्याच आळीचा मी रहिवासी, उंबर चौकातला. तुमच्या दारात उंबर आहे, तुम्ही तिथले गणपतीचे भक्त आहात, तुम्ही आमचे गुरुजी आहात, आदरास्थान आहे तुमच्या सगळ्या परिवाराला ओळखतो. पण इथं आल्यानंतर मला कुठंतरी देवालयात आल्यागत वाटतं, कुठंतरी दत्ताच्या ठिकाणी आल्यागत वाटतं. आणि म्हणून मी एवढंच सांगन की माझ्यामध्ये उशिरा का होईना, मगाशी मी बोलून गेलो, वयाचं बंधन नाही भक्ती करायला, तरुणांनी करा उशिरा. मला एक सांगा गुरुजी, तुम्ही सगळे विधी करता, सगळे विधी आपण आनंदाने स्वीकारतो, मृत्यू का स्वीकारत नाही? मृत्यू का स्वीकारत नाही वहिनी? प्रत्येकाला मृत्यूची भीती आहे. म्हणून मी जगलोय. जेवढे भिले ना तेवढे मेले. कोरोनामध्ये जेवढे भिले ना, मी तर म्हणतो आजाराने कमी मेले, भिवून जास्त मेले. आणि म्हणून मृत्यूच्या त्या काठ्यांवरती किंवा त्या सरणावरती जायची वाट पाहायला पाहिजे आपण. भक्ती करायला वाट पाहिजे नाही. आणि वयाचं सुद्धा बंधन नाही. त्यामुळं मी ज्यावेळेस रिटायर झालो आणि करोनामधून वाचलो, मी भक्तीमध्ये वाहून घेतलं. कोणी काही म्हणू, हा असा होता, तो तसा होता, तो तसा होता, काही म्हणू, आपल्या मनाला समाधान मिळतंय ते कार्य प्रत्येकाने करायचं. आपल्या मनाला समाधान वाटतंय ते कार्य प्रत्येकाने करायचं. आणि सांगायचं तात्पर्य असं की आपल्याला जर विरोध वाढला ना की समजायचं आपलं कार्य बरोबर चाललंय, आपलं बरोबर चाललंय. मी अधिक वेळ घेत असेल तर मी माझा तुमच्या परिवाराचं सगळ्यांचं स्वागत आणि गुरुजींना आणि गुरुजींच्या उभयंतांना सगळ्यांना त्यांना आमच्या उंबर चौक मित्रमंडळ, अमर मित्रमंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ वडगाव शहरी, कामगार क्षेत्रामधलं नगर रोड कृती समिती, मी जिथं राहतो त्या माझ्या सोसायटीच्या वतीनं, झवेरनगर हाऊसिंग सोसायटीच्या वतीनं, आमच्या गलांडे परिवाराच्या वतीनं आणि विशेष करून माझ्या माळवाले परिवाराच्या वतीनं तुम्हाला आदरपूर्वक अशा शुभेच्छा देतो. तुमचं कार्य तुम्ही जितके दिवस राहसाल तितकं समाजाला उपयोगी आहे. म्हणून तुम्हाला 100 वर्षाच्या वरती आयुष्य मिळो अशी सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि दत्तात्रेयचं आपण स्मरण करून या ठिकाणी माझी 2 शब्दाची भावना संपवतो. केलेला आहे. मी गुरुजींना आणि गुरुमाला विनंती करतो की त्यांनी नगरसेविका, माननीय नगरसेविका सौ सुनीता गलांडे यांचं सत्कार करावे. ओम सोह पवित्रमसि शतधारं सोह पवित्रमसि सहस्रधारं देवस्त्वा सविता पुनादसोह पवित्रेण शतधारेण सुक्वा कामधक्षस्वाहा इदमग्नये प्रणाय वैश्वानराय नमः. ओम पूर्णमसि पूर्णमे वराहाय नमः वराहाय नमः वराहाय नमः. ओम गरुडध्वजाय नमः गरुडध्वजाय नमः गरुडध्वजाय नमः. ओम पद्मनाभाय नमः पद्मनाभाय नमः पद्मनाभाय नमः. ओम मधुसूदनाय नमः मधुसूदनाय नमः मधुसूदनाय नमः. ओम गोविंदाय नमः गोविंदाय नमः गोविंदाय नमः. ओम जनार्दनाय नमः जनार्दनाय नमः जनार्दनाय नमः. ओम श्रीपदे नमः श्रीपदे नमः. श्री वेदता भक्त्याग्रहण पुरुषोत्तरा माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि वै प्रभो मयार्दानि पुष्पाणि पूजार्थं प्रति
गृहीताम् ब्रह्म पुण्य महर्यस्य सृष्टित पालन कारकं वेद रुचोधन नित्यं पुण्यास्त्यस्तम तुष्ट्यस्तम वृद्ध्यस्तम वैरस्तम आयुष्यस्तम आरोग्यमस्तु ओम शिवमस्तम शिवं कर्मास्तम कर्म समृद्ध्यस्तम धर्म समृद्ध्यस्तम वेद समृद्ध्यस्तु ओम शास्त्र समृद्ध्यस्तम नरनार्य समृद्ध्यस्तम पुत्र पौरादि समृद्ध्यस्तु ओम इष्ट संपदस्तु ओम अरिष्टं निरसनं अस्तु तुष्ट्यस्तम वृद्ध्यस्तम वैरस्तम आयुष्यस्तम आरोग्यमस्तु ओम शिवमस्तम शिवं कर्मास्तम कर्म समृद्ध्यस्तम धर्म समृद्ध्यस्तम वेद समृद्ध्यस्तु ओम शास्त्र समृद्ध्यस्तम नरनार्य समृद्ध्यस्तम पुत्र पौरादि समृद्ध्यस्तु ओम इष्ट संपदस्तु ओम अरिष्टं निरसनं अस्तु ओम कुलदेवताभ्यो नमः ओम ग्रामदेवताभ्यो नमः ओम स्थानदेवताभ्यो नमः ओम वास्तुदेवताभ्यो नमः ओम मित्रदेवता ज्ञानेश्वर शिंदे आलेले आहेत. मी गुरुजींना विनंती करतो की त्यांनी त्यांचं सत्कार करावा. ओम उमामहेश्वराभ्यां नमः ओम नमो भगवते श्री शिवदत्तात्रेयाय नमः ओम सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. बलदेव विद्याबलदैव बलपदेव लक्ष्मीपदे ते ग्रीवं स्मरामि नामस्तेषां जयस्तेषां. होतोय, परंतु निलमताईंची जी गडबड पाहताय ती गडबड आज पहिल्यांदाच होते आणि यामागचं कारण असं आहे, वाढ नकाटाळा आपल्यामधील ज्येष्ठ महाराष्ट्राचे सर्वात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांची तब्येत फार खालावलेली आहे. आज सकाळी शरद पवार साहेब भेटून गेलेले आहेत त्यांना, म्हणजे त्या लग्नातनं काढून वेळ, म्हणजे विचार करा की कोणत्या परिस्थिती आहे. आणि ताई दिवस रात्र त्यांच्यासोबत असतात. कामगारांसाठी काम करणारी हवाल पंचायत असो, रिक्षा पंचायत असो, कामगार मोलकरण संघटना असो, म्हणजे कित्येक संघटनांना बाबा आढावांना जुन्या लोकांना तर चांगलंच माहिती आहे, म्हणून त्यांची गडबड चालू आहे. त्यांच्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा. आजच्या या डॉक्टर भागवत गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज हा कार्यक्रम होतो. प्रत्येक वर्षीच कार्यक्रम करत असतात आणि खरोखरच हा वाढदिवस करण्यामागचा हेतू हा की जेणेकरून आपल्या परिसरातील, आपल्या भागातील जे समाजासाठी काम करतात, समाजासाठी योगदान देतात, त्या व्यक्तींचा आपल्या वाढदिवसानिमित्ताने पहिला जो शनिवार येतो त्या शनिवार नेहमीच कार्यक्रम घेतात. म्हणून त्यांनी आज हा कार्यक्रम घेतला आणि जे समाजासाठी झटतात, समाजासाठी तळागाळातील गरीब लोकांच्यासाठी काम करतात, त्या व्यक्तींचा वाढदिवसानिमित्ताने सत्कार या ठिकाणी ठेवलेला आहे. खरोखरच जे लोक समाजासाठी काम करतात त्यांचा सत्कार करणं वाढदिवसापेक्षाही एक महान कार्य आपण करतात. खरोखरच आपल्या हातून असंच जे लोक काम करतात त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आपण करता आणि आपण एक ज्येष्ठ असल्यामुळं आणि आपल्या एक समाजासाठी आपण जे चांगल्या लोकांना घडवण्याचं काम करता, तसंच ह्या लोकांच्यावर एक आशीर्वाद म्हणून अजूनही हे जोराने काम करतील आणि चांगलं काम करतील. खरोखरच आज तुमचं कौतुक करावं तितकं कमी आहे. आज भागवत गुरूंच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर खूप सांगायसारखं आहे, कारण त्यांनी खूप लोकांना आपल्या आध्यात्मिकमध्ये जे नवीन वर्ग आहे त्यांना शिकवण्याचं काम केलं, त्यांना घडवण्याचं काम केलं. आणि घडवत असताना एक आपले जे आपण जे असतो की वीक वृत्तीचे लोक असतात की ज्यांना सांगितल्यानंतर व्हायबल झालेले असतात, ते लोक म्हणजे गुरुजींच्याकडे येतात, ते गुरुजी आधार देण्याचं काम करतात आणि एक चांगल्या मार्गाने त्या व्यक्तीला नेण्याचं काम करतात. म्हणजे ज्योतिषशास्त्र असू द्या, हे आधार देण्याचं काम आहे, एक समाजाला एक बळकटी करण्याचं काम आहे, ते काम गुरुजी करत असतात. खरोखरच मी पाहते की ज्यावेळेस चंद्रकांत छाजेड साहेब नेहमीच गुरुजींच्याकडं, मी 2002 त्यावेळेस साहेब नेहमी शनिवारी गुरुजींच्याकडे यायचे आणि प्रत्येक
म्हणजे इकडं कुठेही कार्यक्रमाला न चुकता कितीही वाजता उशीर झाला तरी गुरुजींच्याकडे यायचे. ती एक आठवण माझ्या नेहमी इकडं आले की मला आठवण आली. कारण ह्यांच्याकडून काहीतरी घेण्यासारखं असल्याशिवाय गुरुजी छाजेड साहेब येत नव्हते का. छाजेड साहेब असं त्यांना वेळही नव्हता. ते आमदार होते, ते मंत्री होते, पण तरी गुरुजींच्याकडं नेहमीच येत असायचे. खरोखरच गुरुजींनी समाज घडवण्याचं काम केलं, मुलांना घडवण्याचं काम केलं. आणि आध्यात्मिक जो आपला आता तरुण वर्ग आहे, ह्या आध्यात्मिक घडवण्याचंही गुरुजी काम करतात. खूप चांगलं काम त्यांच्या हातून होतं आणि असंही इथून पुढच्याही काळात असंच चांगलं काम त्यांच्या हातून करत राहावं, एवढीच मी वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देते आणि या ठिकाणी थांबते. मी सुनीताताईंचे आभार मानतो. त्यांनी आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. आता पुढे जाण्या अगोदर आज आमच्या सर्वांचे आदरणीय मार्गदर्शक आणि गुरुवर्य भागवत गुरुजी यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त मी आपल्या सर्वांच्या वतीनं व आमच्या कुटुंबाच्या वतीनं तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि वाढदिवसानिमित्त एक आगळा वेगळ्या कार्यक्रमाचं त्यांनी नियोजन केलेलं आहे. ते सर्व पुरस्कार्थी या ठिकाणी आमचे सर्वच मित्रपरिवार बसलेले, त्यांचंही मी या ठिकाणी सर्वांचं तुम्हाला मी आमच्या परिवारातर्फे शुभेच्छा देतो, तुमचं अभिनंदन करतो. व ह्या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्येष्ठ नागरिक संघाचे आदरणीय अध्यक्ष आमचे मारुती नाना गलांडे, आमचे स्वीकृत सदस्य नगरसेवक स्वपन भाऊ आहेत, आमच्या नगरसेविका सुनीताताई गलांडे आणि माझे मिसेस शीतल शिंदे व सर्वच गुरुजींच्या सौभाग्यवती पल्लवीताई आहेत, सर्वच आदरणीय व्यासपीठ. मला म्हणले मार्गदर्शन करा, पण मार्गदर्शन करण्या एवढा मी मोठा नाही आहे. आणि थोडक्यात एक माहिती देतो. गुरुजींचे आणि आमचे संबंध कॉलेजपासून. मी नेसवाडेला होतो आणि गुरुजी कुसरवाडेला होता, बरोबर. आम्ही खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी सकाळी जायचो नेसवाडेला, पुस्तक असायचं आमच्या हातात आणि गुरुजी तिथं त्या ह्याच्या कुसरोच्या तिथं अभ्यास करत असायचे. म्हणजे खूपच नंतर आम्हाला काही वर्षांनी कळले की हे खूप मोठे गुरुजी झालेले. कसे झाले माहीत नाही, पण मी गुरुजीला विचारण्याचा प्रयत्न केला काही वेळा. गुरुजी हे कसं काय, ठीक आहे काय असेल, काही गोष्टी ते रहस्य ठेवायला लागतं तशा पद्धतीने. पण आज खरंच आज त्यांनी महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये आपलं नाव केलं. सकाळीच मी आलतो, त्यांचा वाढदिवस होता, मी त्यांना भेटून गेलो. पण त्यांनी सांगितलं बाहेर देशात पण त्यांचे काही ठिकाणी शाख्यांचं काम चालतं. खरंच गुरुजी आम्हाला तुमचा वडगाव शिरीच्या सर्वांना अभिमान आहे. एवढंच बोलतो, जास्त वेळ घेत नाही. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी आमचं धन्यवाद. माननीय नगरसेवक ज्ञानेश्वरजींनी जे काही सांगितलं की कधी कधी आयुष्यात थोडंसं रहस्य असतो आणि रहस्य असलेलं चांगलं असतं. सगळं उघडं पडलं तर मग त्याला काही अर्थ नाही आहे. कारण काही वेळेला काही लोकांना, काही ठराविक लोकांना ईश्वर निवडतो की जे आपल्यासारख्या सामान्य लोकांना एक योग्य त्या मार्गावर घेऊन जाऊ शकेल, आपल्याला प्रकाशकडे घेऊन जाऊ शकेल. यासाठी ईश्वरने गुरुजींची निवड केली आहे. आज खूप आनंद होते बघून. आणि गुरुजींचा आज वाढदिवस आहे तर मी एक छोटी कविता लिहून आणली आहे. तसं का मी फार मोठा कवी किंवा हे नाही आहे, मला काही कविता येत नाही. आता बायकोचा फोन आला होता प्रोग्राम सुरू होण्याच्या आधी. बायकोला म्हटलं मी काहीतरी गुरुजींबद्दल एक छोटी कविता लिहिली आहे. बायको म्हणे 25 वर्षात माझ्यावर तर कधी कविता लिहिली नाही. म्हटलं ठीक आहे, तू गुरुमा हो, त्या दिवशी तुझ्यावर लिहू आपण. आता गुरुजींकडं मी ज्योतिषशास्त्र शिकलेलो आहे, त्यामुळे मी जे काही आहे त्या भाषेतच सांगणार आहे. गुरुजी आकाशातील ताऱ्यांना अर्थ देणारे, ग्रहांच्या बाबतीत भविष्य वाचणारे, नक्षत्रांच्या शांत तेजात
जीवनाचे रहस्य शोधणारे आपण ज्ञानाचे दीपस्तंभ. कधी मंगळ रागात येतो, कधी शनी परीक्षा घेतो, कधी बुद्ध उलट चालतो, पण आपण फक्त एक स्मित होऊन म्हणता, भिऊ नकोस, ग्रह बदलतात पण श्रद्धा कायम ठेव. आपल्या मनात पंचांग, ओठांवर श्लोक, आपल्या दृष्टीत आशीर्वाद, रत्नांचे रंग, मंत्रांचे स्वर, यज्ञाची धूर आणि प्रार्थनेची शांती. या सर्वाचा अर्थ आम्हाला आपणच समजवला. आपण सांगितलं, भविष्य शिकायचं असेल तर भूतकाळ समज आणि नियती बदलायची असेल तर कर्म बदल. गुरुजी, आपण आमच्या नशिबाचा दिशा दाखवणारे ध्रुव तारा, आपण अंधारात प्रकाश देणारी तेजोमयी ज्योत, आपण मार्ग, आपण मंत्र, आपण श्रद्धा, आपणच आशीर्वाद. आज या शुभ क्षणी मनापासून एकच प्रार्थना, देव आपल्याला श्रैष्ठो देवो, ज्ञान अधिक गहिर होवो आणि आपल्या कृपेचा प्रकाश आमच्या जीवनात सदैव उजळत राहावा. वाढदिवसाच्या आपणास खूप खूप आमच्या सगळ्यांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आता आपण पुरस्कार सोहळ्याला सुरुवात करूया. या विषयांमध्ये त्यांनी PhD पण संपादन केलेली आहे. त्यांचे कार्य माता रमई महिला बचत गट यांच्याकडून सामाजिक कार्य व गरीब लोकांसाठी उपक्रम केलेले आहेत. बेसिक NRP ट्रेनिंग, ॲडव्हान्स NRP ट्रेनिंग, न्यूनेट व नवजात शिशु आदत चिकित्सा, इमर्जन्सी सर्व्हिसेस यांचे ट्रेनिंग घेतात. इंटरनॅशनल ट्रॉमा लाईफ सपोर्ट कोर्समध्ये त्यांचा कोर्स झालेला आहे. पेट्रियाटिक ॲडव्हान्स लाईफ PALS प्रोव्हायडर यामध्येही त्यांनी नॉलेज ग्रहण केलेलं आहे. विविध नॅशनल इंटरनॅशनल सेमिनार पण त्यांनी आयोजित केलेले आहेत. बालगुटी, हिवाळा आणि लहान मुलांचे आरोग्य ह्या विषयावर आरोग्य संपदा कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओ तसेच प्रसार भारतीवर रेडिओ ब्रॉडकास्ट पण त्यांचं झालेलं आहे. सुवर्ण प्रकाशन मेगा कॅम्प पुणे मुंबई येथे पण त्यांचं कार्य आहे. मेगा स्क्रीन सर्जिकल कॅम्प या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पण नोंद झालेली आहे. मुंबई पुणे येथे मेडिकल हेल्थ कॅम्प ते आयोजित करतात. कळी उमलताना या नावाने किशोरवयीन मुलींसाठी ते जनजागृती कार्यक्रम पण करत आहेत. सलग 4-5 वर्षे मुंबईतील नामांकित दहीहंडी मंडळासाठी उत्सव येथे मेडिकल टीम आरोग्य सेवक म्हणून पण त्यांनी सर्व्हिसेस प्रोव्हाइड केलेले आहेत. विविध NGO, मानव सोशल फाउंडेशन आणि प्लॅन इंडिया मध्ये सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. रिपब्लिक डॉक्टर फ्रंट महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष म्हणून पण कार्यरत आहेत. आयुर्वेदिक टीचर्स असोसिएशन या संघटनेचे फाउंडेशन मेंबर म्हणून व टीचर म्हणून पण कार्यरत आहेत. इंडियन अकॅडमी ऑफ आयुर्वेदिक पेडियाट्रिक्स यामध्ये ते आजन्म सदस्यत्व आहे. लाईफ लॉंग मेंबर. मुलींचे शिक्षणासाठी असलेले नन्ही कली या NGO मध्ये पण ते सदस्य आहेत आणि निम महाराष्ट्र राज्य शाखेचं आजन्म सदस्यत्व त्यांच्याकडे आहे. त्यांना प्राप्त झालेले अवॉर्ड्स याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. आदर्श डॉक्टर पुरस्कार, आचार्य काशव पुरस्कार, सामाजिक व वैद्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य बद्दल पुणे महानगरपालिकातर्फे सामान्य पुरस्कार, बेस्ट थीसिस नॅशनल अवॉर्ड,
माता रमाई महिला बचत गट यांच्याकडून सामाजिक कार्य व गरीब लोकांसाठी घेतलेल्या उपक्रमाबद्दल त्यांना सन्मान्य पुरस्कार मिळालेले आहेत. बचत गट अवॉर्ड आयुर्वेदिक शिक्षणातील अपूर्व अवचन समर्पण आणि अमूल्य योगदानासाठी दिलेला जाणारा तो पुरस्कार आहे. बेस्ट ऑर्गनायझिंग कमिटी मेंबर अवॉर्ड त्यांना मिळालेले. त्यांनी काही पुस्तकं पण लिहिलेली आहे. रिसर्च मेथोडॉलॉजी अँड मेडिकल स्टॅटिस्टिक्स हे त्यांचं पुस्तक आहे. आणि आर्टिकल 10 रिसर्चवर त्यांनी काही रिसर्च पण केलेलं आहे, त्याबद्दल माहिती देतो. प्रोटीन एनर्जी मॅलन्यूट्रिशन यामध्ये रिसर्च स्कॉलर म्हणून त्यांचं काम झालेलं आहे. नॅशनल न्यूनॅटल जॉन्डिस यामध्ये त्यांनी रिसर्च केलेला आहे. त्यांचे टी व्हीवर पण काही मुलाखती झालेल्या आहेत, त्यांच्याबद्दल जाणून घेऊया आपण. बालमृत्यू या विषयावर आरोग्य संपदा कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओ तसेच प्रसार भारतीवर रेडिओ ब्रॉडकास्ट हा कार्यक्रम त्यांचा झालेला आहे. हिवाळा आणि लहान मुलांचे आरोग्य ह्या विषयावर आरोग्य जनसंपर्क कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओ तसंच प्रसार भारतीवर रेडिओ ब्रॉडकास्टमध्ये त्यांचं काम झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी इथे यावे आणि गुरुजींनी आणि गुरुमाने त्यांचं सत्कार करावे अशी त्यांची विनंती करतो. धन्यवाद. आपण वेळ काढून आले, कार्यक्रमाची शोभा वाढवली. आपले खूप खूप धन्यवाद. डॉक्टर सलीम सिकंदर शेख यांची मी माहिती आले. परशुराम कोलते यांच्याबद्दल मी माहिती देत आहे. माननीय मनोहर परशुराम कोलते, प्रमुख विश्वस्त दादा कोंडके मेमोरियल फाउंडेशन पुणे, अध्यक्ष ज्ञान फाउंडेशन पुणे, उपाध्यक्ष विनोदोत्तम करंडक पुणे, सदस्य दत्त सेवाकरी मंडळ पुणे क्षेत्र नारायणपूर, मानस सल्लागार स्नेहछाया परिवार बालकाश्रम दिघी आणि मानस नवरत्न ओल्ड एज होम वडगाव शेरी पुणे, वडगाव बुद्रुक पुणे आणि प्रमुख मनोहर कोलते मित्र संघ पुणे. भोर तालुक्यात असलेल्या रायेश्वर किल्ल्याच्या 1992 साली अत्यंत अवघड व अडचणीच्या ठिकाणी विद्युत पुरवठा केला. त्या किल्ल्यावर तत्कालीन संरक्षण मंत्री माननीय शरदजी पवार साहेब व मुख्यमंत्री माननीय विलासराव देशमुख यांनी हेलिकॉप्टर मध्ये घेऊन विद्युतीकरणाचे उद्घाटन केले व त्यांनी त्यांचा सत्कार केला. प्रसिद्ध अभिनेते दादा कोंडके यांच्याशी त्यांची घनिष्ठ मैत्री आहे. त्यांनी कुष्ठरोग केंद्रातील सुमारे 80 कुष्ठरोगी भगिनी समवेत दरवर्षी भाऊबीज ते साजरी करत आहे.
त्यांना समाजसेवकांचाही पुरस्कार लाभलेला आहे. ज्ञान फाउंडेशनची त्यांनी स्थापना केलेली आहे आणि आदर्श शिक्षकाचा त्यांना सन्मानही मिळालेला आहे. तसेच महात्मा फुले शिक्षण क्रांती पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. ते सामाजिक लेखही लिहित आहे. मी दादा कोंडके यांच्या स्मरणार्थ विनोद करंडक ही संस्था निर्माण त्यांनी केलेली आहे. दरवर्षी एकांकिका स्पर्धा घेण्यात येत आहे आणि 4 दत्तधामाचे म्हणजे मध्य प्रदेशातील महेश्वर, जलकोटी, कन्याकुमारी, कोलकाता व उत्तराखंडातील सर्व धर्मांचे विद्युतीकरण करण्यात आलेलं आहे. एकल पालकाची मुले, अनाथ मुले यांचा सर्वांगीण अंगाचे सांभाळ करण्याचे कार्यरीत सहभागी ते नेहमी होत असतात. मी गुरुजींना विनंती करतो की त्यांनी त्यांचे सत्कार करावे. कोलते साहेब कृपया. माननीय मनोहर कोलते आपण इथं आज येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुरुषोत्तम ठेटे यांच्याबद्दल यांनी सद्गुरू सतपाल महाराजांचा अनुग्रह घेतलेला आहे. गेली 37 वर्षापासून आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यरत आहेत. त्यांनी अध्यक्षताचा वाटेश्वर अशी पुस्तके लिहिलेली आहेत. मानव उत्थान सेवा समितीच्या कार्यालयामधून कार्य वाहून घेतलेले आहेत आणि 1924 साली इंडियन पोस्टल डिपार्टमेंट तर्फे घेण्यात आलेल्या बाई ऑस्कर स्पर्धेचा महाराष्ट्र विभागात त्यांचा पहिला नंबर आलेला आहे. मी सुनीताताईंना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांचा सत्कार करावा. अभ्यासावरती पुस्तक आहे. तसंच अध्यात्माच्या वाटेवर अशी पुस्तकं दिलेली आहेत आणि मानव उत्थान सेवा समितीच्या कार्यास वाहून घेतलेलं आहे. इंडियन पोस्टल डिपार्टमेंट जे आहे ते दरवर्षी 10 आखर ही एक स्पर्धा घेत असतं. त्यामध्ये महाराष्ट्राच्या मध्ये सगळ्यात पहिला नंबर त्यांचा आलेला आहे. मोठी एक नॅशनल लेवलला स्पर्धा असते. तर मी रिक्वेस्ट करतो आदरणीय सुनीताताई गलांडे आणि ज्ञानेश्वर शिंदे, शीतलताई यांना पुरस्कार दे. मी माझ्या वैयक्तिक पातळीवर किंवा माझ्या संस्थेकडनं गुरुजींसाठी एक भेटवस्तू आणलेली आहे, ती मी समर्पित करतो. आपलं विजिटिंग कार्ड जे असतं त्या कार्ड साईज मध्ये त्यांनी भगवद्गीता हस्तलिखित केलेली आहे. तसंच नारदीय, रामदासी आणि वारकरी कीर्तनाचा अभ्यास, तिन्ही कीर्तनाचा अभ्यास, कालिदास विद्यापीठातून नारदीय कीर्तन, वेण्णा स्वामींकडून रामदासी कीर्तनाचा अभ्यास आणि वारकरी संप्रदाय कीर्तनाचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. आणि गेली कित्येक वर्ष कीर्तन आणि भजनाच्या माध्यमातून ते समाजसेवा कार्य करत आहेत. धन्यवाद. जाणून घेऊया
श्री माननीय कुठले विजयराव गुलाबराव शिवले माननीय नाही आलेत का? हां, आता आपण जाणून घेऊया माननीय पौर्णिमाजी गदिया यांच्या कार्यक्रम बद्दल. गादिया गेले 30 वर्ष समाजसेवेच्या त्यांनी स्वतःच्या समाजसेवासाठी त्यांनी स्वतःला समर्पित केलेले आहे आणि काही स्वयंसेवी संस्थांबरोबर त्यांनी कामही केलेलं आहे. 1997ला दिशा इन्स्टिट्यूट याची स्थापना त्यांनी केली आहे. 2007मध्ये दिशा महिला विकास सहकारी सेवा सोसायटी याची स्थापना केली आहे. 2004 ते 2019 ह्या कालावधीत बाल कल्याण समितीचं त्या सदस्य राहिल्या आहेत. महाविद्यालय आणि कंपन्यांमध्ये अंतर्गत समितीच्या त्या सदस्य होत्या. आगा खान फाउंडेशनच्या आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये त्यांनी गेली 24 वर्ष समुपदेशक म्हणून काम केलेलं आहे. काउन्सिलर म्हणून पण त्यांनी तेथे काम केलेलं आहे. महत्त्वपूर्ण स्थिती आणि कार्य 2010मध्ये त्यांनी बेल्जियमचे राजकन्या यांच्या हस्ते हर हायनेस प्रिन्सेस मेथिल्डे यांची भेट झाली होती. 1997मध्ये दिशा इन्स्टिट्यूटची स्थापना जी महिलांची आणि मुलांसाठी आश्रमगृह आहेत. महिला सक्षमीकरण दिशा महिला विकास सहकारी सेवा सोसायटीची स्थापना या नावाने केलेली आहे. मुलांसाठी शैक्षणिक केंद्र बालवाडी पूर्व ग्रामतिक शिक्षण आणि महिलांसाठी केंद्र सुरू केलेले आहे त्यांनी. आर्थिक आणि कौशल्य विकास महिला बचत गटाची स्थापना केली आहे. उत्पन्न निर्मिती उपक्रम शाळेतील किशोरवयीन मुलींसाठी त्या कार्यक्रम राबवतात. महिला उद्योजक विकासासाठी सूक्ष्म वित्तपुरवठा मायक्रो फायनान्सेस यामध्ये त्यांचा हातभार आहे. मुलांसाठी त्यांनी केलेले उपक्रम निवासी व्यवस्था बालवाडी सहली मुलांच्या हक्कांसाठी कार्य करणे मुलांना औपचारिक शिक्षण मिळवून देणे यामध्ये त्यांचा खूप मोठा हातभार आहे. समुपदेशन आणि छंद वर्ग पुनर्वसन रोजगार आणि विवाहाद्वारे पुनर्वसन कौशल्य परीक्षण महिला आणि युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षण सॉफ्ट स्किल प्रशिक्षण देखील त्यांनी त्या एरियामध्ये पण काम केलेलं आहे. पालकत्वातील सुखदुःख वेळेचे व्यवस्थापन तणावाचे व्यवस्थापन व्यक्तिमत्व विकास भावनिक व्यवस्थापन आणि आत्मजागृतीवर आणि ध्यान अभ्यास कौशल्य सर्जनशील विचार आणि व्यावसायिक संवाद कौशल्य म्हणजे थोडक्यात त्यांनी एका व्यक्तीला लागणारे जो काही चारी बाजूने किंवा प्रत्येक एरियामध्ये ज्या पद्धतीने त्यांचा विकास व्हायला पाहिजे शारीरिक लेवलवर भावनात्मक लेवलवर मानसिक पातळीवर या सगळ्या पातळींचा विचार करून त्यांनी बरंचसं कार्य केलेलं आहे. मी मारुती गलांडे आणि माननीय सोपान गलांडे यांना विनंती करतो की त्यांनी पौर्णिमाजी गदे यांचा सत्कार करावा. पौर्णिमाजी कृपया आपण येथे यावे. आपण वेळेत वेळ काढून इथे आल्याबद्दल आपले खूप खूप आभार. आणि या प्रोग्रामची आपण आल्यामुळे शोभा वाढलेली आहे. खूप खूप धन्यवाद. पुढचा पुरस्कार लताताई जगन्नाथ शिंदे नव चैतन्य हास्य परिवार नारी शक्ती वडगाव शेरी. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे वयाच्या 50व्या वर्षी त्यांनी 12वी एक्झाम पास केली.
जोरदार टाळ्या. ते गेली 17 वर्षापासून नवचैतन्य हा सेवक परिवार मध्ये कार्यरत आहेत. वडगाव शहरीमध्ये 8 शाखा आहेत. त्या सर्व शाखा मोफत चालवल्या जातात. त्याचबरोबर सामाजिक कार्यामध्ये त्यांचा सहभाग असतो. आपल्या वडगाव शहरीमध्ये प्रत्येक गार्डन मध्ये हा उपक्रम कार्यरत आहे. नवचैतन्य हा सेवक परिवार मध्ये प्रत्येक शाखामध्ये शाखा प्रमुखांची नेमणूक त्यांनी करून दिली आहे व त्या आता वडगाव शहरी विभाग प्रमुख व त्यांचे पती जगन्नाथ शिंदे विभाग उपविभाग प्रमुख आहेत. अच्छा, म्हणजे मॅडम तुम्ही विभाग प्रमुख आहात आणि मी तर उपप्रमुख. मी आमंत्रण करतो आपण कृपया मंचावर यावं आणि ज्ञानेश्वर गालांडे, सुनेत्राताई गालांडे भाऊ यांना रिक्वेस्ट करतो त्यांचा उपर्ण या ना मध्ये उपर्ण श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करावा आणि त्याच प्रकारे त्यांना गुरुकुल त्याचप्रमाणे गुरुकुलचं प्रमाणपत्र देऊन त्यांचा पुरस्कार करावा. गुरुकुलच्या पुस्तकांचा सेट जोरदार टाळ्या. प्रशांत कदम समाजसेवा ह्या क्षेत्रामध्ये गेली 20 वर्षांपासून ते कार्यरत आहेत. वयाच्या 15व्या वर्षापासून त्यांना महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार मिळालेला आहे आणि वडगाव शहरीकर हे अत्यंत प्रसिद्ध अशा ग्रुपचं त्यांनी संस्थापना केलेली आहे. अत्यंत सुशिक्षित आणि अनुभवी व्यक्ती. त्यांनी TCS, ताज हॉटेल्स, IPL, ISL, प्रो कबड्डी, बाबा आमटे आनंदवन, बाळेवाडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स अशा अत्यंत प्रतिष्ठित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये काम केलेले आहे आणि या सर्व व्यापक प्रवासामुळे ग्लॅमरस, सामाजिक, क्रीडा अशा सर्व क्षेत्रांचा दांडगा अनुभव त्यांना मिळालेला आहे. त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी केलेली आहे आणि त्यामुळं प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो 360 डिग्रीचा आहे. प्रशासन, व्यवस्थापन, समाजकार्य, जनसंपर्क आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव या सर्वांचा अनोखा संगम त्यांच्या ठाई दिसून येतो. कोरोनाच्या काळामध्ये लोकांच्या मदतीसाठी, त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि समाजासाठी न थांबता काम करणारी व्यक्ती हीच त्यांची खरी ओळख, अनुभव, सेवा आणि जिद्द. मी प्रशांत कदम यांना रिक्वेस्ट करतो की आपण कृपया मंचावर यावं आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की गुरुकुलच्या वतीने आपण त्यांचा सत्कार करावा. त्यांना खूप लवकर व्हायची होती. आजच्या गुरुकुलच्या या पुरस्कार समारंभासाठी डॉक्टर साहेबांना लहानपणापासूनच समाजसेवा करण्याची आवड होती. 200 ते 250 विद्यार्थ्यांना नो प्रॉफिट नो लॉस या माध्यमातून 20 वर्ष त्यांनी सेवा दिली. अल अफाक फाउंडेशनची स्थापना करून त्यामध्ये आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, कावीळ लसीकरण शिबिर, डोळ्यांची आरोग्य तपासणी, महिलांच्या आरोग्य तपासणी शिबिर, सतत 2 वर्ष इंग्रजी ग्रामर व गणिताचा सराव अशा परीक्षा आयोजित केल्या. आरोग्याची काळजी घेण्यासाठी गुड मॉर्निंग क्लबची स्थापना केली. गड किल्ल्यावरती भटकंती करून त्या किल्ल्यावर घरी साठवून ठेवलेल्या बिया आणि विविध झाडे लावण्याची सतत मोहीम आणि त्यावर प्रवास वर्णन करून गड किल्ल्यांची माहिती स्वतः लिहून त्यांनी प्रसारित केलेली आहे. श्रीरामपूरमध्ये झाडे लावा झाडे जगवा व पर्यावरणाचा समतोल राखा ही चळवळ त्यांनी सुरू केली. इस्लाम बाबत जे जे गैरसमज आतापर्यंत पसरलेले आहेत ते विषय घेऊन पवित्र रमजान महिन्यामध्ये 31 लेखांची मालिका 20 वर्षांपासून महाराष्ट्र व देशाच्या बहुतेक राज्यात आणि परदेशात सुद्धा
विविध ई पेपर, दैनिक, साप्ताहिक, त्रैमासिक व विविध आघाडीच्या दैनिकात लेखन त्यांनी केलेलं आहे. पवित्र कुराणाच्या उर्दू, हिंदी, मराठी, इंग्रजी भाषांतरच्या हजारो प्रती विविध अधिकारी व अभ्यासाची आवड असणाऱ्यांना मोफत वाटून पवित्र कुराण व इस्लाम विषयी अभ्यास करण्यासाठी, समजून घेण्यासाठी त्या वाटत असतात. श्रीरामपूर शहरामध्ये सामाजिक सद्भावना मंच स्थापन करून शहरात सद्भावना रॅलीचे यशस्वी आयोजन त्यांनी केले. विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्याचा राज्य कार्यकारिणी सदस्य व श्रीरामपूर तालुका अध्यक्ष ते आहेत. बहुभाषिक साहित्य संमेलन श्रीरामपूर अध्यक्ष 2024 आणि 25 मध्ये त्यांनी भूषवलेलं आहे. 2016-2018 मध्ये श्रीरामपूर तालुका मेडिकल असोसिएशनचे खजिनदार ते राहिलेले आहेत. 2020 आणि 2020 ते 2023 श्रीरामपूर तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष राहिलेले आहेत. अल अफाक मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष, बैतू शफिका मेडिकल फाउंडेशन श्रीरामपूरचे ते अध्यक्ष आहेत. जमील काकर मेडिकल फाउंडेशन चे उपाध्यक्ष आहेत. साप्ताहिक अल अफाकचे संपादक आहेत. साप्ताहिक परवाजे हिंद चे संपादक आहेत आणि दैनिक राष्ट्र सह्याद्रीचे स्तंभ लेखक आहेत. ऍक्च्युली 4-5 पानं तेवढा बायोडाटा आहे, पण ते इथं वाचण्या एवढं नाही. मी डॉक्टर साहेबांना रिक्वेस्ट करतो की आपण मंचावर यावं. त्यांच्याबरोबर जे आम्हा गुरुकुलच्या विद्यार्थ्यांना आम्ही स्वतःला फार भाग्यशाली समजतो की अशा महान व्यक्तीचा आज पुरस्कार आपल्याकडून होत आहे. सर्वांना मी विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. डॉक्टर अजयचंद्र गुरुजी माझे व्याही, त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. गुरुकुलमध्ये वक्ते आता खूप आहेत. सत्कार मूर्तींचं पहिलं स्वागत आहे आणि त्यांनी जी काही मेहनत घेऊन जे काही चांगलं कार्य केले त्यांनी गुरुकुलतर्फे गुरुजींनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कारही केलेला आहे. गुरुजींना यावेळी मी वेगळं सांगणार आहे, कारण गुरुजींचं तर योगदान आज बहुतेक पेपरमध्ये तुम्ही वाचलेलं असेल. पाहुणा समाचारमध्ये त्यांच्या नावाने एक पुरवणी केलेली आहे. माझे परममित्र नाना कांबळे यांनी अशी दखल घेऊन ही पुरवणी या निमित्ताने केलेली. वाढदिवसाच्या दिवशी बहुतेक आता 59 ना का 59 तर शासकीय नियमाप्रमाणे 58व्या वर्षी रिटायरमेंट. अहो ते मतदानासाठी हो. बेसिकली 58-60 हे वय जेव्हा येतं तेव्हा आपण वर्षात एक वर्षात पदार्पण करत असतो पुढच्या. तर गुरुजींना आता आवर्जून सांगण्याच्या गोष्टी अशा आहेत वाढदिवसानिमित्त की प्रथम हे आमच्याकडे म्हणजे कोण ते व्याही लोक, पानसे आहे, राजपाटक आहे, श्री आहे, दक्षजा आहे, तर यांच्याकडे वेळ द्या. नाही तर आम्हाला सगळे स्टुडंट बनावं लागतील आणि त्यांना ट्रिपला न्यावं लागेल. कारण या गुरुकुलमुळे त्यांनी इतकं अडकून घेतलेलं आहे स्वतःला की त्यांनी बाहेरचं जे हवं आहे ते कुठेतरी मिस करतात आहे आणि गुरुजींनी ते पुन्हा चालू करावं. आणि पुढच्या वर्षी मी सांगणार आहे की गुरुजींनी ते फॉलो केले की नाही, कारण वाढदिवस हा बदल स्वीकारण्यासाठी असतो. हे कार्य वगैरे सगळे करतात आहे, करत राहणार आहेत, पण याच्या व्यतिरिक्त आहे एक फॅमिलीचं जीवन, त्याच्याबरोबर आहे रिलेटिव्हचं जीवन. आणि यांच्यासाठी जर का तुम्ही नाही तर कुणासाठी आहे? कारण हे जग दिल्या घेतल्याचं आहे. इथं वारंवार समस्यावर येतात जातात, फोन करतील, पण तरीसुद्धा याच्यातून आता त्यांनी त्यांची उत्तम प्रगती, त्यांची प्रकृती ही सुद्धा त्यांनी चांगली ठेवलेली आहे आणि सदैव अशीच राहावं. पण ही सदैव राहताना गुरुजींनी या वाढदिवसाच्या निमित्ताने सगळ्यांच्या देखत कबूल करावं की आता मी हा बदल करत आहोत आणि वर्षातून माझ्या 2 ट्रिप या फॅमिलीसाठी फक्त असतील, गुरुकुलसाठी नसतील. तर
आणि पुढच्या म्हणजे 60ला आपण ह्याची दखल सगळ्यांनी घ्यायची आहे. मान्य आहे का? या दिवशी येऊन त्यांना विचारूया तुम्ही काय. हा, तर बदल हा वाढदिवसाच्या दिवशी करत असतो आणि हा बदल आपल्याला गुरुजी पुढच्या वाढदिवसाच्या दिवशी नक्की दाखवून देतील. त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि अशीच प्रगती करत कायम त्यांनी सच्चेपणाने आज जी सेवा करत आहेत, शिष्य तयार करत आहेत, तर ही नक्कीच आत्ताच्या काळाची गरज आहे. कारण भोंदूगिरी करणारी सुद्धा अनेक आहेत आणि गुरुजींचं अत्यंत महत्त्वाचं आहे की सात्विकपणा. तर या गोष्टीने आपण सर्व गोष्टी या करून पुढच्या वाढदिवसाला त्यांना विचारूया आणि सगळ्यांनी दखल घेतील आणि गुरुजी घेतील असं मला नक्की वाटतंय. 2 शब्द त्यांनी मांडलेलं आहे. सुरुवात आपल्या कुटुंबापासून होत असते. कुटुंबाला टाळून जर का आपण काही दुसरं काही करू जाईल तर त्याला काही अर्थ नाही, ही गोष्ट खरी आहे. तो संदेश फक्त माझ्या एकट्यासाठी नव्हता, सगळ्यांसाठी होता. तर आपण सगळेजण थोडा तरी वेळ फॅमिलीसाठी देऊ. नक्कीच आम्ही सर तुम्ही जे आम्हाला जी रिक्वेस्ट केली आम्ही ती फॉलो करू. आज ईश्वर कृपेने माननीय नगरसेवक संदीपजी जराड इथं आलेले आहेत. मी मॅडमला रिक्वेस्ट करतो, भाऊंना रिक्वेस्ट करतो की आपण त्यांचा सत्कार करावा. आणि नगरसेवक संदीपजी थोडंसं 1-2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत आपण मार्गदर्शन व्यक्त करा. आज आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शन आपल्या भागातील एक अभिमानाचं असं एक व्यक्तिमत्व भागवत गुरुजी म्हणून आम्ही म्हणजे लहानपणापासून होतो. मी महानगरपालिकेची इथं शाळा होती, तिथं माझं शिक्षण झालं आणि 10वी होतो वडगाव शहरात झालं लोक माध्यमिक मध्ये. तोपर्यंत म्हणजे आपल्या गावाचं एक भूषण म्हणून भागवत गुरुजी हे सगळ्यांनाच माहिती आहे. नक्कीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सगळेजण आज इथे एकत्र जमलो. सर्वप्रथम मी सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आणि आताच आपण सगळ्यांनी माझ्या पहिल्या वक्त्यांनी सांगितलं असं, पण मला नक्कीच अभिमान आहे की गुरुकुल विश्वपीठ हे आपल्या इथं आपल्या भागामध्ये आणि गुरुजींच्या माध्यमातून अनेक विद्वान शिष्य असं आपल्या इथे घडले जातात. नक्कीच त्यांचं नाव हे संपूर्ण वडगाव शहरात आहे, पुणे शहरात आहे, तसंच या संपूर्ण जगात होऊन दे हेच मी आई मातेसाठी प्रार्थना करतो. आणि गुरुजींना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांच्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने. गुरुजींचं आरोग्य असंच भरभराटीचं राहू व त्यांच्या हातून असेच शिष्य घडत राहून देशाची सेवा घडो हेच मी सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो गुरुजींना. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी मॅडमला रिक्वेस्ट करतो त्यांचा सत्कार करावा. या सत्कार गुरुजींच्या वाढदिवसाचा आपण केक कटिंग करून साजरा करूया. गुरुजींचा सत्कार होत आहे. जन्मदिनमिदं भवतु हर्षदं हे सुहृज्जन वर्धतां सुखं. जन्मदिनमिदं भवतु हर्षदं हे सुहृज्जन वर्धतां सुखं. प्रार्थयामहे शिवः सदावतार शतायुषी भवेत् लभेत कल्यताम्. जन्मदिनमिदं भवतु हर्षदं हे सुहृज्जन वर्धतां सुखं. पुण्यकर्मणा कीर्तिमाप्नुयात् दीपयेत् समान् सार्थजीवनं. जन्मदिनमिदं भवतु हर्षदं
हे सुरुजना वर्धतां सुखं हे सुरुजना वर्धतां सुखं हे सुरुजना वर्धतां सुखं. आल्याबद्दल गुरुकुल परिवाराद्वारे तुमचे खूप खूप अभिनंदन, धन्यवाद. कृपया सगळ्यांनी महाप्रसाद घ्यावे. अक्षय, गौरव जैन, चिन्मय प्रभुणे, चिन्मय प्रभुणे, त्याच्यानंतर प्रतिमा गुप्ता, कल्याणी पगर, संगीता कानडे, थँक्यू सो मच. रोहित पठारे, ऋषिकेश झिंजरडे, अंकिता खांडेकर, अंकिता
आज या ठिकाणी मी अहिल्यानगर जिल्हा श्रीरामपूर या ठिकाणून आलेलो आहो. मी आजच्या या कार्यक्रमाच्या पुरस्कारासाठी जे पुरस्कारार्थी आहे डॉक्टर सलीम शेख यांच्यासोबत आलेलो आहे आणि जी गुरुकुल विश्वपीठ आहे ॲस्ट्रॉलॉजिस्ट डॉक्टर भागवत गुरुजी यांनी या पुरस्काराचं आयोजन केलेलं आहे. आणि या पुरस्कारामध्ये आल्यानंतर एक लक्षात आलं की गुरुजींनी सर्व समावेशक सर्व जाती धर्मातील जे चांगलं कार्य करणारे लोक आहेत या सर्वांना या पुरस्कारासाठी सन्मानित केलेलं आहे. ही आजच्या या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमामध्ये विशेष आणि आवर्जून लक्षात घेण्यासारखी बाब आहे. आता बहुतांश ठिकाणी आता ॲस्ट्रॉलॉजी ही एक विशिष्ट संप्रदायाशी विशिष्ट धर्माशी जोडली गेलेली ही व्यवस्था असते आणि त्या ठिकाणी डॉक्टर सलीम शेख सारख्या व्यक्तीचा सन्मान होणं हे एक मी माझ्यासाठी गौरवाची बाब समजतो. आणि डॉक्टरांचं कार्य हे भारत देशासाठी जे अपेक्षित कार्य आहे ते अतिशय योग्य आणि दिशादर्शक कार्य ठरेल हे नक्की सांगतो. धन्यवाद. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. भागवत गुरुजींच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर खूपच काही आहे की त्यांचं आदर्श कुटुंब आहे भागवत गुरुजींचं आणि त्यांना शुभेच्छा. उदंड असं आयुष्य लाभो. आणि त्यांच्याकडे जर सगळ्या क्षेत्रातलं ज्ञान इथे सर्वांना अगदी समाजामध्ये खूप लोकांपर्यंत त्यांनी पोचवलेले ज्ञानाचं प्रसार भरपूर आणि त्यांचे आशीर्वाद गुरुजींचे त्यांना सद्गुरूंचे आशीर्वाद लाभलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांचे प्रत्येक गोष्ट जे बोलेल ते सगळे अगदी अचूक अगदी थोडक्या शब्दात बोलून खरोखर त्या शब्दाप्रमाणे त्यांचं सगळं काही खरं होतं. या सगळ्या गोष्टी मी जवळून बघितल्यात आणि त्यांचा माझा परिचय जवळजवळ 25 वर्षाचा आहे. खूप त्यांना त्यांच्या बर्थडेच्या निमित्ताने खूप शुभेच्छा. उदंड असं आयुष्य लाभो. श्री परिसरामधील आमचे मार्गदर्शक सन्माननीय गुरुजी भागवत गुरुजी यांच्या आज विद्यापीठामध्ये या ठिकाणी आलो आहे आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला. खरं तर गुरुजी नेहमी एक चांगलं प्रोत्साहन आणि मार्गदर्शन आमच्यासारख्या तरुणांना ते देत असतात आणि त्याचा फायदा देखील आम्हाला होत असतो. आज अनेक वर्षापासून मी गुरुजी तसेच मॅडमला या ठिकाणी पाहतो आहे की हे विद्यापीठ ते चालवतात. अनेक मुलं त्यांनी घडवलेत. अनेक मुलांना ते मार्गदर्शन करत असतात आणि आज मुलं देखील चांगले समाजामध्ये वावरत आहे. आज खरं तर अशी लोक ही पुढं आली पाहिजेत. आज पाहतो आहे की आज या बोर्डवर आपण जर पाहिलं तर ह्या सामाजिक सर्व कार्यकर्ते आहेत जे समाजासाठी काहीतरी करत असतात आणि धडपड करत असतात. आणि मग त्यामध्ये गाद्या मॅडम असेल, आहेर मॅडम असेल, प्रशांतजी कदम असतील, तसेच अजून शिंदे मॅडम असतील, अशा सर्व धडाडीचे जे कार्यकर्ते आहेत ज्यांना कुठलीही अपेक्षा नाही, समाजासाठी ते धडपडत असतात आणि गुरुजींनी त्याची दखल घेऊन आज त्यांना सन्मान दिला आहे. आणि त्यामुळं खरं तर गुरुजी अशामुळं प्रोत्साहन मिळत असतं आणि तुमचं देखील मार्गदर्शन आम्हाला कायम असतं. आम्हाला देखील तुम्ही ज्यावेळेस बोस्टिंग देता तर आम्हाला देखील प्रोत्साहन येत असतं आणि म्हणून खरं तर आपलं काम फार चांगलं आहे गुरुजी. असंच तुमचं कार्य पुढील चालू राहावं आणि तुमचा आशीर्वाद सदा आमच्या पाठीशी असावा. या निमित्ताने एवढंच बोलतो आणि थांबतो. हां ठीक आहे. नमस्कार, माझं नाव चिन्मय प्रभुणे. मी गुरुजींच्या ॲस्ट्रॉलॉजी क्लासचा विद्यार्थी आहे. आज आम्ही इकडे गुरुजींचा वाढदिवस साजरा करायला आलो आहोत. हा एक आगळा वेगळा कार्यक्रम असा होता. इथे गुरुजींनी समाजसेवेमध्ये ज्यांनी
खूप कार्य केले आहे समाजासाठी. त्यांना आमंत्रित केले होते, त्यांचं फेलिसिटेशनही झालं आणि आज गुरुजींनी आम्हाला आमच्या कोर्स कम्प्लिशनचं सर्टिफिकेटही दिलं. कोर्सचं वैशिष्ट्य असं की गुरुजी फार सोप्या शब्दांमध्ये ॲस्ट्रॉलॉजीसारखा गहन विषय आम्हाला नीट समजवतात, डाऊट्स क्लिअर करतात. आणि त्यामुळे मी ज्याला कोणाला ॲस्ट्रॉलॉजी हे शिकायचं असेल, आय विल हायली रेकमेंड भागवत गुरुजी. थँक्यू.